नमस्कार मंडळी. त्याचं काय झालं, परवा वडिलांचा फोन आला की रविवारी आमराईत वनभोजनाचा बेत ठरला आहे या म्हणून. अगदी त्या दिवशीपासून मुलांची पतंग उडवायची आणि क्रिकेट खेळायची तयारी सुरूच झाली. शेवटी तो दिवस उजाडलाच. त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र येऊन दिवस अगदी मजेत घालवला. एका झाडाखाली 2 चुली मांडल्या, तिथलंच जळण गोळा केलं. पावट्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, वांगी सगळं शेतातलंच ताजं ताजं तोडून आणलं. जेवण बनवायला अगदी पुरुष मंडळींनी सुद्धा हातभार लावला. आमच्या ताईला चुलीवर स्वयंपाक करायला फार आवडतं. तिने आचार्याचं काम अगदी चोख बजावलं. मसाले भात, पावट्याची आमटी, भरली वांगी, कोशिंबीर हे सगळं तयार झालं. घरातून येताना कुणी चपाती, कुणी बाजरीच्या भाकरी, वड्या, चटण्या, खरडा, लोणचे, दही आणले होते. एक ना अनेक प्रकार ताटात मावेनात. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर झाडाच्या गार सावलीत थोडी वामकुक्षी झाली. मुलांनी तर अगदी फुल्ल एन्जॉय केला. नंतर शेतात घराचं काम चालू आहे ते पाहिलं आणि आपापल्या घरी निघून आलो. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.